नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. रणजित निंबाळकर यांच्या सुंदर बैलाच्या कायदेशीर स्थितीबाबत 2025 पर्यंत उपलब्ध माहितीवर आधारित खालील तपशील आहे. ही माहिती 2024 मधील बारामती तालुक्यातील लिंबोदेतील घटनेशी संबंधित आहे. ते बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून वाद निर्माण झाला आणि रणजित निंबाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला. सुंदर बैलाच्या कायदेशीर स्थितीचा तपशील. बैलाच्या खरेदी विक्रीचा व्यवहार. रणजित निंबाळकर यांनी सुंदर बैल गौतम शहाजी काकडे यांना 24 जून 2024 रोजी 37 लाख रुपयांना विकला. पैकी 5 लाख रुपये अनामत म्हणून दिले गेले, तर उर्वरित 32 लाख रुपये बाकी होते. हा व्यवहार लेखी कराराद्वारे झाला असण्याची शक्यता आहे, कारण अशा मोठ्या रकमेच्या व्यवहारात कायदेशीर कागदपत्र तयार केले. मात्र उपलब्ध माहितीत कराराच्या तपशिलाचा स्पष्ट उल्लेख नाही. वाद आणि गुन्हेगारी प्रकरण. 27 जून 2024 रोजी उर्वरित रक्कम घेण्यासाठी रणजित निंबाळकर गौतम काकडे यांच्या घरी गेले. तेव्हा वाद झाला आणि गौतम काकडे यांनी रणजित यांच्यावर गोळी झाडली. त्यामुळे रणजित यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली 28 जून 2024 रोजी. या घटनेनंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गौतम काकडे, गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली. हा खटला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि इतर संबंधित कलमाखाली दाखल झाला असण्याची शक्यता आहे. सुंदर बैलाची कायदेशीर मालकी. कायदेच्या दृष्टिकोनातून सुंदर बैलाची मालकी गौतम काकडे यांच्याकडे आहे, कारण त्यांनी तो खरेदी केला आणि 5 लाख रुपये अनामत दिले. तथापि पूर्ण रक्कम न दिल्यामुळे आणि खुनाच्या घटनेमुळे हा व्यवहार कायदेशीर वादाच्या केंद्रस्थानी आहे. रणजित निंबाळकर यांच्या कुटुंबाने मात्र उपलब्ध माहितीत बैल परत मिळाला की नाही याबाबत कुठलीही पुष्टी नाही. सध्याची कायदेशीर स्थिती. सुंदर बैल सध्या गौतम काकडे यांच्याकडे किंवा पोलिसांच्या ताब्यात असण्याची शक्यता आहे. जर तो खटल्यातील पुरावा म्हणून जप्त केला गेला असेल. पुण्याच्या खटल्यात बैल हा मालमत्तेच्या वादाचा भाग असल्याने तो कोर्टाच्या आदेशानुसार हस्तांतरित किंवा परत दिला जाऊ शकतो. खटल्याची प्रगती. खुनाच्या प्रकरणात गौतम काकडे आणि इतर आरोपीवर खटला सुरू आहे. हा खटल्यात बैलाच्या मालकीचा प्रश्न उपस्थित झाला असण्याची शक्यता आहे, परंतु याबाबत कोणतेही ठोस अपडेट उपलब्ध नाहीत. कुटुंबाची मागणी. अंकिता निंबाळकर आणि समर्थकांनी बैल परत मिळावा यासाठी आंदोलन केले होते, तर त्यांनी यावर स्वतंत्र कायदेशीर दावा दाखल केला असेल तर तो प्रलंबित असू शकतो. संभाव्य कायदेशीर परिणाम. जर कोर्टाने गौतम काकडे यांना दोषी ठरवले आणि बैलाच्या व्यवहाराला फसवणूक किंवा बेकायदेशीर ठरवले, तर सुंदर बैल रणजित निंबाळकर यांच्या कुटुंबाला परत मिळण्याची शक्यता आहे. जर व्यवहार कायदेशीर मानला गेला आणि गौतम काकडे यांनी उर्वरित रक्कम देण्याची तयारी दर्शवली, तर बैलाची मालकी त्यांच्याकडे राहू शकते. पोलिसांनी बैल जप्त केला असेल तर तो खटला निघेपर्यंत कोर्टाच्या ताब्यात राहू शकतो. मर्यादित माहिती आणि सल्ला. 2025 पर्यंतच्या उपलब्ध माहिती सुंदर बैलाच्या कायदेशीर स्थितीबाबत स्पष्ट अपडेट नाहीत. कुणाच्या खटल्याची तपास आणि सुनावणी सुरू असण्याची शक्यता आहे आणि बैलाची मालकीचा प्रश्न त्यात समाविष्ट असू शकतो. पुढील पावले. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून खटल्याच्या प्रगतीबाबत माहिती घ्या. स्थानिक मराठी वृत्तपत्रे, उदाहरणार्थ लोकसत्ता, सकाळ किंवा वृत्तवाहिन्या तपासा, कारण त्यांच्याकडे नवीन अपडेट असू शकतात. जर तुम्ही रणजित निंबाळकर यांच्या कुटुंबाशी संबंधित असाल तर वकिलामार्फत सिव्हिल कोर्टात बैलाच्या मालकीसाठी दावा दाखल करण्याचा विचार करा. बारामतीत किंवा पुणे येथील स्थानिक न्यायालयात खटल्याचा फाईल तपासा. वरील व्हिडिओचा स्रोत. मराठी NDTV. सुंदरमुळे बारामतीत घडला रक्तरंजित संघर्ष. ABP माझा. गौतम काकडे याला रणजित निंबाळकर खून प्रकरणाची अटक. साम TV. रणजित निंबाळकर हत्या प्रकरणात गौतम काकडेला अटक. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.